राईट. चला नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आम्ही निघालो ट्रिपला बऱ्याच दिवसांनी, आता तब्बल 1 वर्षानंतर आता निघालो ट्रिपला. कोकणात जायचं प्लॅन केलं आहे. चला आता ट्रिप मीटर केलं आहे 0 इथनं, आणि आता आपण निघालोत कोकणात गुहागरला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसांनी आता तब्बल 1 वर्षाने आपण चाललोत कोकणामध्ये. लास्ट टाइम मी गेलो होतो, सोलो ट्रिप केली होती पूर्ण कोस्टल कोकण, आणि ह्या वेळेस आता फॅमिलीला म्हणलं चला घेऊन जावं, क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्यात म्हणलं जाऊन येऊ. आय नो तिकडं गर्दी असेल, सगळंच काही प्रॉब्लेम्स असतील कदाचित, पण तरी पण आपण जातोय, बघूया जे होईल ते होईल. लेफ्ट साईडला कमानीकडे मोरे गोसाई मंदिर, बाहेरनं दर्शन घेऊ आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू. गणपती बाप्पा. ऍक्च्युली आमचा प्लॅन अचानक ठरलेला आहे. अचानक म्हणजे डोक्यात होत्या 2-3 विचार होते की इकडे जाऊ तिकडे जाऊ. अष्टविनायकचं डोक्यात होतं, काही धार्मिक स्थळ बघायचे होते, पण आणि कोकणात पण होतं. पण आता हे क्रिसमस आणि सगळे सुट्ट्या हे पकडून एकंदरीत सगळीकडेच गर्दी असणार. म्हटलं आता बघू, म्हणलं कोकणातच जाऊ. आता आपल्या पिंपरी चिंचवड पासून गुहागरचं अंतर आहे 260 किलोमीटर आहे, आणि तिथे जाण्यासाठी ॲज पर गुगल मॅप 6 तास वगैरे लागतात. ही श्रीवर्धन वरून आलेली बस लातूरला चालली आमच्या गावाला, आणि आपल्याला 7 तास म्हणजे लागतात आपण ब्रेक वगैरे घेऊन जायचं म्हटलं तर. आणि आता आपण पोहोचलो पौड इथे, पौडमध्ये आलोत. अजून मुळशीतच आहोत आपण, तामिनी घाट मार्गे जाणार आहोत. मित्रांनो आता इथं थांबलोत नाश्त्यासाठी. हे बघा गाडी तर लावली, जोशी वड्यापले पौडच्या पुढे आलोत. आता एक्झॅक्टली कुठे माहीत नाही, पण इथं थांबलोत. आता नाश्ता करून घेऊ जरा. चला नाश्ता. तिकडं का नाही बसले? चला उत्तप्पा, स्पंज डोसा, इकडे साधा डोसा आणि पोहे. आता नाश्ता करूया. चला आता नाश्ता झाला आपला जोशी वाड्याचे इथे, आणि आता निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. आता बघा 9:30 वाजलेत. एक अर्धा तास गेला, आपण 9 वाजता थांबलो तो, अर्धा तास झाला नाश्त्याला. आपण आता तामिनी घाटातच आहोत, म्हणजे मुळशी धरणाच्या पुढे आलोत. आणि बघा इथे ट्रॅफिक लागलं आता. आय डोंट नो काय, म्हणजे गुगल मॅपवर तर काही रेड वगैरे दाखवत नाही, पण पुढं मला दिसतात बस वगैरे थांबलेले आहेत. काय माहित काय झालंय. 1 नंबर तामिनी घाटाचा रस्ता बघा, सुंदर असं तामिनी घाट. पिंपरी चिंचवडून कोकणच्या दिशेने जायचं असेल तर आपल्याला तामिनी घाटातूनच जावं लागते. निसर्गरम्य असं तामिनी घाट आणि इथे असणारा वळणावळणाचा रस्ता, त्यामुळे या घाटात ड्राईव्ह करण्याची काही वेगळीच मजा आहे. मला तरी खूप मजा येते या घाटात ड्राईव्ह करायला, आणि त्यामुळेच इथे आपल्याला बायकर्ससुद्धा दिसतात जे सतत राईड करत असतात या रूटला. पावसाळ्यात या तामिनी घाटाचं सौंदर्य आणखीन खोलून येतं, आणि इथे बरेच स्पॉट पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला, एक्सप्लोर करायला भेटतात. या घाटामध्ये आपल्याला बरीच माकडं पाहायला मिळतात, त्यामुळे रस्त्यावर इथे बघा माकडं रस्त्यावर आले आहेत, आणि लोक इथे त्यांना खायला टाकतात. तामिनी घाट मार्गे तुम्ही कोकणात म्हणजे दिव्यागार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या ठिकाणी जाऊ शकता. चला फायनली तामिनी घाट संपलेला आहे, आणि आपल्याला इथून लेफ्ट मारायचं MIDC रोडकडे. गॅस भरायला थांबलो CNG भरायला, कारण इथे पंप दिसला रस्त्यालाच. तर CNG भरू आता. माणगाव इथून आहे तर 5 किलोमीटर झालीकडेच आपल्याला CNG पंप भेटलेला आहे. ॲक्च्युली आपल्याकडे आहे अर्धा टाकी, पण मला आता दिसलाच इथं भरून घेऊ. हाफ टँक झाला, फक्त 100 किलोमीटर झाले, अजून 100 किलोमीटर गेले असते, मग ते भरून घेऊ इथे. आता आपण आहोत माणगावमध्ये, आणि समोर NH66 हायवे, नॅशनल हायवे 66, मुंबई गोवा हायवे. आता आपण लेफ्ट मारायचं इथून माणगाववरनं गुहागरला जायच्या दिशेने. आणि इथे नेहमी गर्दी असतेच, कारण कसं की हायवेला जॉईंट यायचा रस्ता, आणि हा रस्ता बारीक आहे, आणि हायवे पण काही मोठा नाही आहे, 2 पदरीच आहे, त्याच्यामुळे तर नेहमी गर्दी असतेच. बघा आता इथनं राईट घेतला तर आपण जातो दिव्यागार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर. आता आपण राईट नाही, आपण सरळ जाणार आहोत. आता आपण महाड क्रॉस करतोय, महाडच्या या ब्रिजवरनं चाललो. हे सगळं इकडे दिसतंय तसं महाडच आहे. महाडमध्ये काय फेमस आहे
तर महाडचं चौदार तळं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. तर आपण लास्ट टाइम बघितले ते रत्नागिरी पणजी MIDC महाड. आणि बघा हा मुंबई गोवा हायवे आहे ना, अजून पूर्ण झालेलाच नाही आहे. सगळीकडे बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत अजून. आणि जो सिमेंट रोड झालाय तो पण काय एवढा विशेष नाही झालेला. आणि या साईडला पोलीस आहेत, गाड्या तपासत आहेत. बहुतेक सिमेंट रोड सुरू झालाय. या साईडला रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता नाही आहे म्हणजे एवढं चांगले नाही झालेला अजून इकडचा मुंबई गोवा हायवे जो आहे. अजून बरंच काम राहिलेलं दिसतंय. आणि जे झाले ते पण काही एवढं विशेष नाही वाटत आहे. खड्डे वगैरे आहेत. असं कॉन्फिडेंटली म्हणजे सिमेंट रोड जरी असला तरी गाडी पळवू शकत नाही आपण. आणि या साईडला पण रस्त्याची कामं चालू आहे. इकडे बोगदा तयार होतं लेफ्ट साईडला आणि आपण राईट साईडच्या बोगद्यामधून जाणार होता. बोगद्याचं काम चालू आहे इकडे. पलीकडे बघ बोगदा दिसला. मला काढावं लागलं बघायला, दिसायला गेले मला काही. हा आता दिसायला लागलं. वाव, वाट बोगदा, परिस्थिती बोगदा. मित्रांनो, तो किती झालं, 8 वाजता आपण निघालो होतो. आता वाजले 2. आपण अजून मला वाटतं 40-35 किलोमीटर राहिले अजून गुहागर. आणि ते थांबलो इथे या साईडला बघा. इथं गाडी लावली आणि या इथं हॉटेल आहे, हॉटेल मातोश्री. इथं मस्तपैकी आता वडापाव वगैरे खाऊ, थोडंसं जेवण करू इथं. आणि आमची परी बघा सुकून गेली दिवसा. निघाल्यापासून उलट्या चालू आहेत तिच्या. नुसत्या उलट्या करते. आता काहीतरी ही खा, चपाती भाजी खा, म्हणजे होत नाही तुला काही. आणि बघा मस्त जागा भेटली तर सावली आहे रस्त्याच्या कडेला. आणि मस्तपैकी वडापाव घेऊ. बघा अजून किती राहिले, 34 किलोमीटर, 45 मिनटं लागतील अजून. मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी आणली करणं, चपाती ते खाऊ आणि वडापाव पण खाऊ. वडापाव पण मागवलेत आपण. परीला आमच्या कोकम सरबत मागवले. तिनं फर्स्ट टाइम ट्राय करत आवडलं. चला आता आपली या इथं नाश्ता झाला आहे. नाश्ता नाही, दुपारचं जेवणच बनवायचं. घरनं चपाती चटणी आणली होती ती खाल्ली. इथून वडापाव घेतले आणि सरबत पिलं. आणि आता निघूया गुहागरच्या दिशेने. अजून 1 तासभर लागेल आता पोचायला. चलो परी, आता उलट्या करायची नाही. हां हे माझी गाडी घाण नाही करायची, मी तुला बाहेरच उतरली. तर मित्रांनो फायनली आपल्याला गुहागरमध्ये रूम भेटली. ॲक्च्युली रूम कुठेच नव्हत्या, सगळीकडे फुल होत्या. बरंच फिरलो, अर्धा-पाऊण तास फिरलो, कुठंच नाही भेटले. मग फायनली आपल्याला मागच्या वर्षी जेव्हा मी सोलो ट्रॅव्हल केलं होतं तिथं थांबलो होतो बस स्टँडच्या जमून मानस लॉजमुळे, तिथंच भेटलं. आणि चांगले रूम भेटले फॅमिलीसाठी. हे बघा ही रूम आहे. हा डबल बेड आहे, सिंगल बेड 2 आहेत. ओके. आणि या साईडला आता थोडा पसारा झाला आमचा, ठीक आहे. आता जस्ट आलोत. इकडे टेबल आहे, 2 खुर्च्या आहेत. इकडे विंडो आहे आणि विंडोच्या बाहेर इकडनं नजारा आहे. या इकडे आरसा आहे आणि इकडे आहे वॉशरूम हे आहे. तर चांगले रूम मस्त आहे. याचं मला किती पडलं रेंट, 1300 रुपये रेंट आहे. नॉन AC रूम आहे, ठीक आहे. AC आहे तर पण ते बंद होते. ह्या नॉन AC रूम आहे. तर 1300 रेंट आहे. अफोर्डेबल एकदम मस्त आहे, स्वस्त आहे आणि चांगली रूम आहे. असं नाही की हे चांगली रूम आहे. चला आता वाजलेत किती, 5 वाजलेत. 4:30ला आम्ही इथं आलो आतमध्ये, चेक इन केलं रूममध्ये. आणि आता 5 वाजलेत, 5:15 होत आले. आता इथून निघू सरळ गुहागरच्या बीचवर. गुहागरच्या बीचवर मस्तपैकी सनसेट एन्जॉय करू. आता दिवस ऑलमोस्ट संपलेला आहे आपल्या ट्रॅव्हलिंगमुळे. आपला पूर्ण दिवस गेला आहे. आज काय आपण केलं नाही. मग आता बीचवर जाऊ आणि सनसेट एन्जॉय करू. आणि मग उद्या सकाळी मग आपण एक्सप्लोअर करायला सुरुवात करू. आज फक्त बीच. लेट्स गो बेबी, कम ऑन बेबी. हे आहे मानस लॉज.
या इथे आपण स्टे करतो आहे आणि एक्झॅक्टली गुहागरचं बस स्टँड आहे, एस टी स्टँड त्याच्या समोरच आहे, ऑपोजिटलाच. आणि जसं मी म्हटलं मागच्या वर्षी एक्झॅक्टली मागच्या वर्षी जेव्हा मी सोलो ट्रॅव्हल केलं होतं त्यावेळेस इथंच थांबलो होतो. तेव्हा पण असंच झालं होतं, क्रिसमस टाईम होता आणि रूम्स कुठेच नव्हते भेटत. लकीली तर भेटली होती. आजही तसंच झालं, रूम्स कुठेच नाही भेटल्या. सगळीकडे फिरलो, ऑलमोस्ट सगळे होमस्टे वगैरे फिरलो आणि आज इथंच शेवटी रूम भेटली. तर इथे आपण सेकंड फ्लोअरवरती मगाशी जी रूम दाखवली. चला आता आपण जाऊया बीचकडे. आता इकडनं राईट घेतला की बीच आहे, एकदम वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, अर्धा किलोमीटरच आहे. तर आपण बीचकडे जाऊया आता. आणि इथं बघा समोरच आहे व्याडेश्वर मंदिर, अगदी जवळ आहे आपल्या रूमपासून. हे बघा, हे आहे व्याडेश्वर मंदिर. संध्याकाळी तर मस्त वाटतं इथं. आधी बीचकडे जाऊ, मग वाटलं तर आपण नंतर पण दर्शन घेऊ शकतो किंवा मग उद्या पहाटे सकाळी दर्शन घेऊ शकतो. चला आता घरचे म्हणतात आलोच येते तर आतमध्ये दर्शन घेऊन येऊ, 5च मिनटं लागतील. श्री व्याडेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला या प्रवेशद्वारावरती श्री हनुमान आणि श्री गरुड यांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. तर श्री हनुमान आणि गरुड यांच्या मूर्तींचं दर्शन घेतल्यानंतर पुढे गेलं की आपल्याला उजव्या बाजूला नंदी पाहायला मिळतो. या नंदीचं दर्शन घेतलं की बाजूलाच इथे आपल्याला हे त्रिशूळ पाहायला मिळतं. इथून मग आपण मुख्य सभा मंडपात आतमध्ये गेलो की आपल्याला श्री व्याडेश्वराचे सुंदर असे दर्शन घडते. श्री व्याडेश्वर हे कोकणातील अनेक कोकणस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असल्यामुळे इथे आपल्याला बरेच कोकणस्थ पूजा करताना पाहायला मिळतात. पौराणिक कथानुसार परशुरामांनी आपला बाण समुद्रात टाकून कोकणची भूमी निर्माण केली. या व्याडेश्वर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर श्री व्याधी ऋषींनी गुहागर येथील या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली, म्हणूनच याला व्याडेश्वराचं मंदिर असे नाव पडले. असे मानले जाते की येथे श्री शिव अदृश्य रूपात राहतात. या मंदिर परिसरात आणखी मंदिर आहेत, जसे सूर्यनारायण मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आणि इतरही मंदिर आहेत. इथे मंदिर परिसरात आपल्याला हरिहर शास्त्री दामले यांची समाधी पाहायला मिळते. हे जे व्याडेश्वर मंदिर आहे महादेवाचं पिंड आहे आतमध्ये, खूप प्राचीन मंदिर आहे आणि बऱ्याच कोकणी लोकांचं हे आराध्य दैवत आहे, कुलदैवत म्हणू शकतात. त्यामुळे आतमध्ये बरेचसे आपल्याला भाविक पूजा वगैरे करताना दिसत आहेत. आणि बघा या इकडे दिसतंय का, ॲक्च्युली गेस्ट हाऊस नाही, म्हणजे काइंड ऑफ चेंजिंग रूम वगैरे, म्हणजे भक्तांसाठी, म्हणजे ज्यांना पूजा वगैरे करायची त्यांच्यासाठी तिकडे चेंजिंग रूम वगैरे येते. आता इथं समोर ते गृहस्थ दिसतात का, त्यात जस्ट आतमध्ये पूजा करून आले. तर असा पूर्ण पोशाख वगैरे ते लोक हे करतात आणि मग आतमध्ये जाऊन पूजा करू शकतात. आणि यात पूर्ण माहिती दिलेली आहे. या फलकावर इथे व्याडेश्वर मंदिराबद्दल संपूर्ण माहिती आहे. अतिशय सुंदर असे व्याडेश्वराचं गुहागरमधील मंदिर आहे, त्यामुळे इथे तुम्ही गुहागरला आलात तर नक्की भेट द्या. या मंदिराबाहेरची पार्किंग, इथं पण पार्क करू शकता गाड्या आणि इथं सरळ मंदिरात जाऊ शकता आतमध्ये. बीचकडे जाण्यासाठी इकडनं जावं लागतं. आपण इकडनं आलोत, आपल्या रूम इकडे बस स्टँडच्या इकडे. इथून मंदिरात गेलो, दर्शन केलं आणि आता इकडं बीचकडे. चला आणि इकडे बघा एक तलाव आहे, कुंड आहे. आणि बघा आता हा बीचकडे जायचा रस्ता आहे, किती सुंदर रस्ता आहे, बारीक रस्ता आहे आणि समोरच बीच दिसतो. 100 मीटरवरतीच आहे. आणि या साईडला बघा असे मस्त नारळाची झाडं आहेत. बघा मागे बघत असाल सगळे नारळाची झाडं वगैरे. परी मज्जा का, मज्जा. बीचवर चाललो आपण. कुठला बीच आहे? गुहागरचा बीच. कुठला? गुहागर. आणि या इथे बघा मासे ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतील बीचच्या अगदी लगत तिथे. हे बघा इकडे तुम्हाला मासे वगैरे खायचे असेल तर इथे येऊ शकता, ऑर्डर देऊ शकता आणि मासे वगैरे खाऊ शकता. श्रीपूजा बीच रिसॉर्ट, इथं जेवायचे पण आयटम्स आहेत. हे बघा फायनली आपण आलोच बीचवर. आता बघा एवढा पार्किंग आहेत
आणि इथे स्टॉल्स आहेत. तिथं पाणीपुरीचं आहे, आईस्क्रीम आहे, नारळ पाणी आहे. वाव, परीने बघा काय घर केले, बोगदा केलाय त्याच्या पायाने. आणि बघा सनसेट झालेला आहे, सूर्य गेलाय त्याच्या गावाला, त्याच्या घरी. सूर्य मावळलाय, मस्त लाटा इकडे येत आहेत. अलीकडे पाणी इथपर्यंत आले, आता मगाशी तिथपर्यंत होतं. आणि आम्ही इथंच बसलो बीचच्या कडेला, बरेच लोक बसले इकडं. आणि मस्तपैकी आता इथेच टाईम स्पेंड करायचा, मस्त बीचचा आनंद घ्यायचा, लाटांचा आवाज ऐकायचा. आणि मग थोड्या वेळाने जाऊया, मग जेवण वगैरे करू. या गुहागरत्या शांत समुद्रावरती आम्ही इथे संध्याकाळी मस्त वाळूवर बसून समुद्राचा आनंद घेतला. आणि दिवसभराचा प्रवासाचा जो काही थकवा होता तो असा अलगद गायब झाला. छान वाटत होतं एकदम. चला आता पाणी अलीकडेपर्यंत आले आणि 6:30 वाजलेत. आपण निघतो आता इथून, बीचवरनं बाहेर जाऊ. आपण आलो अन्नपूर्णा हॉटेलमध्ये जेवायला. व्हेज नॉनव्हेज दोन्ही भेटतं. आपण इथे ॲक्च्युली व्हेजच मागवली, व्हेज थाळी आणि अंडा थाळी. बाकीचे पण ऑप्शन्स आहेत, भाज्या वगैरे घेऊ शकतात. इकडे बिर्याणीज आहेत, कोल्ड्रिंक्स आहेत, स्वीट डिश आहे. आणि इथे थाळीच्या प्रकार आहेत वेगवेगळ्या. हे सगळे मांसाहारी, मासे, कोळंबी, खेकडा सगळेच. आणि या साईडला मटन, चिकन सगळे. चला आता आपलं जेवण आलेलं आहे. ही अंडा मसाला थाळी, ही व्हेज थाळी. वेदिका ज्याचं फक्त श्रीखंड आहे, आम्रखंड आहे. आणि पण व्हेज थाळी आहे. सिंपल जेवण व्हेज थाळी. याच्यात बघा भात आहे, चपाती आहे, ही भाजी, उसळ आहे, वरण आहे, दही आहे. आणि आपल्या अंडा मसाल्यामध्ये राईस, चपाती, राईस, सोलकढी, रस्सा आणि हे आहे बघा सुरुची खानावळ, हॉटेल सुरुची. इथं बघा वेटिंग आहे. हे पण इथलं प्रसिद्ध हॉटेल आहे जेवणासाठी, त्यामुळे इथं बघा वेटिंग असते भरपूर. आणि हे बघा इथं हॉटेल योगेश्वरी, इथं पण वेटिंग आहे. हॉटेल योगेश्वरी, इथंही गर्दी आहे, वेटिंग. आणि अप्रतिम कोकण शॉपिंग, सोहम सुपर मार्केट. आतमध्ये बघू काय आहे.